brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना. पुण्यातील मावळमध्ये जी दुर्घटना घडली यामध्ये अनेक जण जखमी आहेत, तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. खरं तर या ठिकाणी ते उपचार घेत आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादा, काय सांगशील, नेमकी काय घटना घडली होती, त्यावेळेस तू कुठं होतास? ब्रिजत होतो आम्ही टोटल 10 जण होतो. त्याच्यापैकी 6 जणांना लागले पायांना. बाकी मी गेल्या बेहोशूत पडलो होतो. मला मित्रांना आणलं डायरेक्ट. बाकी सर यांनाच माहीत असेल, कारण की मी डायरेक्ट बेहोशूत पडलो होतो. जागेवर पडलो, डायरेक्ट बेहोशूत पडलो. मला डायरेक्ट मित्रांना आणलं गाडीत टाकून. ते झाले शिवाय बाकी पायाला फ्रॅक्चर म्हणतायत डॉक्टर. बाकी एवढंच लागलं. मी किती जण होतात वगैरे काय? टोटल 10 जण होतो. अगदी आमचे 4 जण गेलेत, बाकी 6 जण बाकी आहेत. त्यांना काय लागलं नाही जास्त. मग त्यांना डिस्चार्ज केलं. आम्हाला आणखी बाकी म्हणजे थांबा म्हणजे थोडे. बाकी कुठून आला होता आणि किती जण होते त्या पुलावर? पुलावर खूप जण होते. टोटल 60-70 जण तर असतील. त्याच्यामध्ये 2 व्हीलर पण 9-10 होत्या. त्याच्यामुळे ओव्हरलोड झाला आणि ब्रिज कोसळला. बाकी त्याच्यामध्ये खूप जण मेले पण, आणि बाईक वाहून गेलेले पाहिले नाही, पण लोक म्हणतात जाते. कारण की मी बेहोश होतो, मी जास्त काय बघितलं नाही. मित्रांना सरळ बघितलं, मला त्यांनाच आणले हॉस्पिटलमध्ये. घडली कशी घटना? ओव्हरलोडसाठी. कारण की ब्रिज एवढा चांगला नव्हता, खूप जुना ब्रिज होता आणि ओव्हरलोड झाला. म्हणजे 2 व्हीलरचे खूप जास्त वजन होतं आणि 60-70 जण पण होते. त्यामुळे ओव्हरलोड झाला आणि कोसळला. आणखी काही जे जखमी आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात. मित्र, नेमकं काय झालं? काय झालं एवढं? नाही काय कोण कोण वगैरे होतात, काय सर, जाऊ दे. सुदैवाने तू वाचला आहेस. खरं तर बोलण्याच्या मनस्थितीमध्ये अनेक जण नाहीत, परंतु या ठिकाणी हे मायमर हॉस्पिटल आहे तळेगावमध्ये, आणि या ठिकाणी अनेक जण जे आहेत त्या ठिकाणचे उपचार घेत आहेत. तो जो तरुण आहे त्याच्या सोबतीला या ठिकाणी त्याचे जे मित्र आहेत ते देखील आल्याचं पाहायला मिळते. त्याला एक पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले. तो घाबरला होता अगदी. तो त्या घटनेनंतर बेशुद्ध पडला होता आणि त्यानंतर या ठिकाणी त्याला बेशुद्ध अवस्थेत आणले. त्याला शुद्ध आलेले आहे, परंतु जी घटना घडली ती ओव्हरलोड झाल्यामुळं घडल्याची जी माहिती आहे ती स्वतः त्या घटनेमध्ये असलेल्या या तरुणाने दिलेली आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, तळेगाव, पुणे.